तर नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण आणि आधी भाजप आणि आता राष्ट्रवादीमध्ये असलेले प्रताप पाटील चिखलीकर यांचा वाद लपून राहिलेला नाही। अशोक चव्हाणांसोबत गेलो असतो तर जिल्हा परिषदेवर देखील गेलो नसतो असं आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी सणसणीत टोला लगावलाय। चिखलीकर आणि अशोक चव्हाणांमधला वाद या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। आणि आज माझ्या सुट्टीला थग्गावकर साहेब आले, कोकणला जे आले, त्याच्यामुळे ती ताकद आता राष्ट्रवादीची निश्चितपणाने वाढलेली आहे। नांदेड जिल्ह्याच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। एवढे लोक बोलवायला लागले। आज अजित दादा येणार तर काही लोकांनी मला सांगितलं आमचा घाई गर्दीमध्ये प्रवेश होईल, दादांना पुढच्या वेळेस घेऊन या। दादा, नांदेड जिल्ह्याच्या रेल्वेच्या विकासात मागच्या 25 वर्षात कुठल्याही खासदारांनी काम केलं नाही, तेवढं काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला। गोदावरी खोऱ्यामधनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आमचं वाहून जातं। ते पाणी वाहून जाऊ नये त्याच्यासाठी गोदावरीवरनं अंतेश्वर बंधाऱ्यावरनं लिफ्ट करून लोअर मण्यार आणि अप्पर मण्यार धरणामध्ये गोदावरीचं पाणी सोडावं आणि त्याला तात्काळ आपण मान्यता द्यावी, अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मी या ठिकाणी करणार। मी आणखी भाजपला हात घातला नाही। माझे मित्र भले तिथे असतील, मित्रांना खूप काळजी आहे माझी, आणि माझा मित्र म्हणजे किती काळजी करतो हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे। त्याच्यामुळे त्याच्यावरही फार मी सविस्तर जाणार नाही, पण एकदा जर त्यांनी चुकून इकडं बोट केलं तर आम्ही दांडू केल्याशिवाय सोडणार नाही, एवढंच मला। कोणामध्ये जर कुंकुमीच असेल ती स्वतंत्र लढायची तर नांदेड जिल्ह्याची राष्ट्रवादी देखील कमी नाही, एवढं या निमित्ताने या ठिकाणी सांगणार। आणि मला लवकर कळल्यामुळे मी 2004 ला आमदार झालो। मी आणखी तिथं असतो तर जिल्हा परिषदच्या अध्यक्षाच्या पलीकडे आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।